सर्वांनाच परिचित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला, इतिहासाची, पराक्रमांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याची, त्यांच्या स्वराज्य स्थापनेप्रती असलेल्या जिद्दीची, राज्याभिषेकाचा मानकरी असणारा सर्वतोपरी रायगड. 6 जून 20 जून हे महाराजांच्या राज्याभिषेकाचे दिवस. याच राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीची अर्थात रायगडाच्या सेवेची संधी साधत आपल्या या फिरस्ती मंदारच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आज मी करत आहे. आता आपण ज्या मोहिमेसाठी रायगडावर आलो त्या ठिकाणी आपण इथे पोहोचलो. आपल्यासोबत मंगेश दादा आणि जी त्यांची टीम आहे. तर दादाकडनंच आजची जी मोहीम आहे आणि जी काल झालेली एक मोहीम आहे त्याबद्दल त्याच्याकडनंच जाणून घ्या. दादा, आत्ता आपण आहोत ते साधारणतः आपल्या समोरच्या बाजूला हिरकणी बुरुज आहे आणि ह्या बाजूला आपल्या इकडे महादरवाजा आहे आणि इकडनं येणार जी वाट आहे चित्ता दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गे येते त्या वाटेची आपण जी पायवाट आहे, मुख्य पायवाट आहे, त्या पायवाटेच्या एक्झॅक्टली वरती आहोत आपण इकडे. हा जो पॅच आहे हा किल्ल्याचा टॉप आहे इकडे आणि याच्या खालच्या बाजूला एक लेज आहे आणि त्याच्या खाली अजून एक लेज आहे. तर त्या लेजवरती काल आपण साफसफाई केली. साधारणतः 800 ते 1000 फूट आपण हा जो पॅच होता तो ट्रॅव्हल्समधनं महादरवाजावरनं ट्रॅव्हल्स मारला आणि तिकडनं येऊन जे काही मोकळे दगड होते, जे पडण्याची शक्यता होती वरून खाली, ते सगळे दगड आपण काढले आणि ते आपण खाली ढकललेले आहेत. ते म्हणजे जेणेकरून ह्या पावसामध्ये ते मातीच्या आणि पावसाच्या ह्याच्याने खाली येऊ नये आणि कुठे अपघात होऊ नये. आज आपण जी दिसते ही समोर दुसरी अजून एक लेज आहे जी इकडनं आलेली आहे. छोटी लेज आहे, एकदम नॅरो लेज आहे. तर त्या लेजवरती आपण आता इकडे सगळं अँकरिंग करून आपण इकडे झाडाला अँकरिंग केलेलं आहे मागे आणि हा ट्रॅव्हल्स घेतलेला आहे. आता इकडनं आपण एक साधारणतः 25-30 फूट खाली उतरणार आहोत आणि तिकडनं हा ट्रॅव्हल्स आहे साधारणतः 100 फुटाचा. हा ट्रॅव्हल्स मारून आपण जेवढे इकडचे लूज रॉक्स आहेत, बोल्डर्स आहेत, जे काय आहेत ते आपण सगळे काढणार आहोत आणि खाली आपण ढकलणार आहोत. तर आपण खाली आता चित्ता दरवाजा, नाना दरवाजा इकडे आपण दोन्ही ठिकाणी आपण इन्फॉर्म केलेलं आहे की कुठेही कोणी पर्यटक किंवा शिवप्रेमी कोण वरती येऊ नये, ट्रेकरवरती येऊ नये. त्याचप्रमाणे महादरवाजा आपण बंद केलेला आहे. 23 आणि 24 हे दोन्ही दिवस हा जो पायरी मार्ग आहे तो आपण बंद केलेला आहे. महादरवाजाला पण आपली सिक्युरिटी आहे, तिकडे पण आपला पर्सन आहे जो आपण वॉकी टॉकीवरती बसलेला आहे. इकडे पण आपलं वाय पॉईंट आहे, तिकडे पण आपलं पर्सन बसलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी आपण इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे आणि फक्त एकमेव मार्ग चालू ठेवलेला आहे तो म्हणजे रोपवेचा मार्ग. त्या मार्गेच फक्त पर्यटक किल्ल्यावरती येऊ शकतात आणि या ठिकाणी कोणालाही ॲक्सेस ठेवलेलं नाही आहे. जी क्लाइम्बिंग टीम आहे आणि जी काम करणारी टीम आहे तीच फक्त इकडे ॲक्सेस करते आहे. आणि आज आपण हा सगळा पॅच आहे तो सगळा आज दिवसभरात क्लीन करणार आहोत जेणेकरून पावसामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये आणि चांगल्या प्रकारे हा जो 20 आणि 6 तारखेला सोहळा आहे राज्याभिषेक सोहळा तो पार पडावा यासाठी हे सगळं आपला उपक्रम सुरू आहे.
अशी ही श्रीमान रायगडाच्या सेवेतील 2 दिवसाची दक्षता मोहीम सुरक्षितरित्या पार पडली। या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दुर्गवीरांचे मंगेशदादा आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार। मित्रांनो, आपली ही राज्याभिषेकाची पायरी वाट आता सुरक्षित झाली आहे। तर मग भेटूया 5 आणि 6 जूनला रायगडावर आणि मोठ्या उत्साहात साजरा करूया आपल्या महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा।